मुठा नदीच्या संवर्धनासाठी व पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने वर्षित अर्थ फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणारा माय रिव्हर माय व्हॅलेंटाईन हा उपक्रम 14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7 वाजता भिडेपूल मुठा नदी पात्र येथे राबवण्यात येणार आहे। यंदा उपक्रमाचं 6वं वर्ष असून भव्य नदी स्वच्छता मोहीम व पर्यावरण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। या उपक्रमामध्ये शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच मोठ्या संख्येने पुणेकर नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या संस्थापक पराग मते यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला फाउंडेशनचे दिनेश कदम, आम्रपाली चव्हाण, समीर पौलस्ते, विद्यार्थी प्रतिनिधी अक्षना कांबळे, हार्दिक सोनवणे, चैतन्य गर्जे, दुर्गेश बालके आदी उपस्थित होते। आम्रपाली चव्हाण म्हणाल्या, हा उपक्रम पुणे महापालिका, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, CBSE, सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन, NSS विभाग तसेच माय भारत युवा व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे। दिनेश कदम म्हणाले, नदी स्वच्छतेसाठी केवळ एकदिवसीय मोहिमा पुरेशा नाहीत, म्हणूनच आम्ही शिपको कंपनीच्या सहकार्याने मुठा नदीमध्ये ट्रॅश बूम ही शाश्वत व प्रभावी यंत्रणा कार्यान्वित केली आहे। या प्रणालीमुळे नदीत वाहून येणारा प्लास्टिक कचरा, निर्माल्य, फुले, नारळ तसेच इतर तरंगणारा कचरा अडकून त्याचे नियोजनबद्ध संकलन करता येते। ट्रॅश बूम ही नदी स्वच्छतेसाठी दीर्घकालीन उपाययोजना असून यामुळे नदीचे सौंदर्य आणि आरोग्य दोन्ही जपले जाईल। समीर पौलस्ते म्हणाले, मागील वर्षामध्ये विविध संस्थांच्या सक्रिय सहभागामुळे नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात कोरडा कचरा संकलित करण्यात यश आले असून नागरिकांमध्ये नदी संवर्धनाबाबत सकारात्मक बदल दिसून येत आहे। या उपक्रमामध्ये युवकांचा सहभाग वाढावा यासाठी नदी स्वच्छता मोहीम, रील स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणाचे तसेच पर्यावरण जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत। विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण जपण्याचा अनुभव मिळावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आलंय। नमस्कार सर्वांना, मी अक्षना कांबळे, बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स इथून आलेली आहे। रिप्रेझेंटेटिव्ह करते वर्शिप अर्थ फाउंडेशन सोबत मी 4 वर्ष झाले मी जोडलेली आहे, व्हॉलेंटिअरिंगली काम करत आहे। तर माझं एवढंच आव्हान आहे की प्रत्येक विद्यार्थी किंवा प्रत्येक नागरिक, जे पुणेकरांचं जागरूक नागरिक म्हणतो आपण, त्यांना सर्वांना आव्हान आहे की 14 फेब्रुवारी रोजी भिडेपूल इथे सगळ्यांनी आपलं सहकार्य लाभावं, आम्हाला सहकार्य करावं आणि त्यांनी जो आपला उपक्रम आहे तो पुढे कसा अजून चालत राहू किंवा डेव्हलप करत राहू, त्याच्यासाठी आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे। नमस्कार, माझं नाव चैतन्य रावसाहेब गर्जे। मी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहे। ज्या प्रकारे अक्षणानं आपल्या उपक्रमाविषयी सांगितलं, अगदी त्याचप्रमाणे येणाऱ्या 14 तारखेला सकाळी 7 वाजता आपण भिडेपुलाजवळ हा इनिशिएटिव्ह राबवणार आहोत। त्या ठिकाणी सर्व व्हॉलेंटियर्सने एकत्र आल्यानंतर आपल्या विविध प्रकारच्या आपण कमिटीज इथे उभारलेल्या आहेत। त्या कमिटीज व्हॉलेंटियर्सला वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करतील, त्यांना ग्लोव्ज असतील, मास्क असतील किंवा जे कचरा संकलन करणाऱ्या बॅग्स आहेत, या सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांना दिल्या जातील। त्याचप्रमाणे कचरा संकलन करत असताना प्रत्येक व्हॉलंटियर्सच्या आरोग्याची सुद्धा काळजी आम्ही घेतलेली आहे। त्यांना ग्लोव्ज दिलेले आहेत, मास्क दिलेले आहेत। हे झाल्यानंतर आपण तिथे रिफ्रेशमेंटची सुद्धा व्यवस्था मुलांना केलेली आहे। म्हणून 7 तारीख आहे आपल्या इव्हेंटची, भिडेपूल आपलं लोकेशन आहे। म्हणून सर्वच पुणेकरांनी या दिवशी या आणि नदी स्वच्छतेविषयी जनजागृती करा आणि आपलं योगदान द्या। नमस्कार, वर्शिप अर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही पुण्यामध्ये पहिल्यांदाच ट्रॅश बूम नावाचा जो कन्सेप्ट केलाय तो वर्शिपकडून भिडेपुलावर झाला होता। जवळपास 4-4 ट्रक आठवड्यात कचरा या एका ट्रॅश बूम मध्ये अडकलाय। त्यामुळे आम्ही लोकांना अवेअरनेस असू दे किंवा ट्रॅश बूमची येणाऱ्या काळात पुणे शहराच्या विविध भागात लावण्याची सुरुवात असू दे, ती आम्ही या माध्यमातून करतोय। त्यामुळे आपण सगळ्यांनी हे पाहण्यासाठी आणि ही कचरा होऊ नये या सगळ्यांसाठी आपण एकत्र येणं प्रचंड गरजेचं आहे।